मी डॉक्टर स्मिता सांगडे, बालरोग तज्ज्ञ म्हणून काम पाहते. तर आपल्या इथे 17 जूनला एक बाळ ॲडमिट झालं, जे की 25 दिवसाचं होतं. त्याचे कंप्लेंट्स होते की बाळाला जुलाब होत होते आणि उलटी होत होती. तर त्याची हिस्ट्री आपल्या डॉक्टरनी घेतली तेव्हा लक्षात आलं की बाळाला गाईचं दूध दिलं होतं. तर ते गाईचं दूध दिल्यामुळे बाळाला इन्फेक्शन झालं होतं आणि त्या दरम्यान त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता आणि त्याचा ब्लड प्रेशर पण कमी झालेला होता आणि बाळाची कंडिशन खूपच सिरियस होती. अशा वेळेस त्याला इमर्जन्सीमध्ये व्हेंटिलेटरवर घेण्याची गरज होती. आपण संबंधित सगळं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की बाळाची कंडिशन खूप खराब आहे, त्याला श्वास घ्यायला पण त्रास होतो आहे, त्याचं पोट पण फुगलेलं होतं इन्फेक्शनमुळे. गाईचं दूध बाळाला द्यायचं नसतं आणि तेच त्यांनी दिलं होतं कारण आईला दूध येत नव्हतं. म्हणून त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने ते गाईचं दूध दिलं. त्याच्यामुळे बाळाची कंडिशन अशी खराब झाली. मग त्यांच्या नातेवाईकांनी व्हेंटिलेटरवर घेण्यासाठी परमिशन दिली, त्याची आम्ही कन्सेंट घेतली आणि त्याच्यानंतर बाळाला व्हेंटिलेटर सपोर्टवर घेतलं. नंतर आयनोट्रोपिक सपोर्ट, जे की आपण ब्लड प्रेशर वाढवण्याची औषधं आहेत, ती दिली. त्याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन पाठवले, एक्सरे केले. त्याच्यामध्ये लक्षात आलं की बाळाला जास्त प्रमाणात इन्फेक्शन झालेले. आपण त्यांना अँटीबायोटिक्स दिले, सगळी ट्रीटमेंट आपण चालू केली, पण 2-3 दिवसांमध्येही त्याची परिस्थिती सुधारली नाही. मग त्याच्यानंतर आपण अँटीबायोटिक अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्याला हायर अँटीबायोटिक्स दिले आणि IVIG एक इंजेक्शन आहे, जे की खूप महागाचं इंजेक्शन असतं, ते पण आपण त्याला दिलं. त्याच्यानंतर बाळाने थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट दाखवली. 10 दिवस बाळ व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरच होतं. त्या दरम्यान बाळाची कंडिशन अपडाऊन बऱ्याच वेळा झाली. बऱ्याच वेळा त्याची तब्येत सुधारायची, परत त्याची तब्येत मग खराब व्हायची. त्या दरम्यान त्याला ब्लिडिंग पण झालं होतं नाकातून तोंडातून थोडं. मग त्याच्यानंतर आपण RDP प्लेटलेट्स म्हणजे आणि FFP PCV, जे की रक्ताचे प्रकार आहेत, असे 6 ट्रान्सफ्युजन दिले. बाळाने हळूहळू थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट आपल्याला दाखवली. पहिले 8 दिवस आपण बाळाला थोडं पण दूध दिलं नाही, बाळ उपाशी होतं, पूर्ण ते सलाईनवरच होतं आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं दूध चालू केलं आणि त्याच्यानंतर 21 दिवसानंतर बाळ आता पूर्ण दूध पचवतं आहे आणि त्याचं जन्माच्या वेळेस वजन 3.4 किलो होतं आणि जेव्हा तो ॲडमिट झाला तेव्हा त्याचं वजन 2.8 किलो इतकं कमी झालेलं होतं. तर हे सर्व जे झालं होतं ते फक्त आणि फक्त आईचं दूध नाही दिलं आणि गाईचं दूध दिलं. त्याच्यामुळे बाळाचं इन्फेक्शन झालं होतं, त्याच्यामुळे त्याच्या आतड्याला सूज आली होती आणि त्याच्या आतड्याला सूज इतकी प्रमाणात आलेली होती की एकदा म्हणजे आम्ही त्याला निओनेटल एन्टेरोकोलायटिस असं म्हणतो, NEC. तर तिथपर्यंत ती स्टेज गेली होती की केव्हा पण आतडं ते फुटू शकतं आणि त्याला इमर्जन्सी लॅप्रोटोमी ऑपरेशन करावं लागू शकत होतं. पण आपण हे औषधांवरतीच ट्रीटमेंट दिली आणि त्याला इमर्जन्सी ऑपरेशनची गरज नाही पडली आणि 21 दिवस अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण केल्यानंतर बाळ आता व्यवस्थित आहे. त्याचं वजन पण वाढलेलं आहे, ते दूध पण पचवत आहे. आता डिस्चार्जच्या वेळेस 3.2 किलो वजन आहे. तर असे बाळ आता व्यवस्थित झाल्यानंतर आपण बाळाला सुखरूप घरी सोडत आहोत. पण यातून एक सर्वांनी बोध घ्यावा की बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग डॉक्टर सांगतात. एक्सक्लुझिव्ह म्हणजे निव्वळ आणि निव्वळ स्तनपान करावं, फक्त आईचं दूध द्यावं. आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळघुटी, पाणी किंवा मध किंवा इतर औषधं देऊ नयेत. इतर औषधं द्यायची असल्यास ते डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावीत. आईचं दूध हे सर्वोत्तम आहे आणि तो बाळासाठी नैसर्गिक आहार आहे. तर त्यातून एकच आहे की 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करावं, हाच आम्ही सल्ला देतो.
नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत बोठे, वैद्यकीय अधीक्षक, कमला नेहरू रुग्णालय, पुणे महानगरपालिका. कमला नेहरू रुग्णालय हे पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आपल्याकडे पेशंटची भरपूर गर्दी असते. दिवसभरात आपण 800 ते 1000 OPDचे पेशंट्स तसेच 40 ते 50 IPD पेशंट्स इतके आपल्याकडे ॲडमिट होत असतात आणि आपण त्यांना रुग्णांना सेवा देत असतो. रुग्णालयामध्ये 24 तासामध्ये जवळपास 20 ते 25 डिलिव्हरीज केल्या जातात. तसेच तितकीच नवजात शिशूंनाही आपण NICU आणि लागणाऱ्या इतर सुविधा पुरवत असतो. आत्ताच आपल्याकडे एक युनिक केस ॲडमिट झाली होती. त्यामध्ये पॅरेंट्सने नवजात शिशूला गाईचं दूध दिलं गेलं होतं, त्यामुळे त्या बाळाला बरीचशी कॉम्प्लिकेशन झाली होती. आपल्याकडे जवळपास ते 1 महिनाभर पेशंट्स ॲडमिट होता आणि आत्ता तो सर्व कॉम्प्लिकेशनमधून बरा झाला आहे आणि त्याला नवीन जीवदान आपल्या डॉक्टर आणि स्टाफ यांच्यामुळे लाभलं आहे. तर मी सर्व आमच्या NICUच्या टीमचे अभिनंदन करू इच्छितो.